आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो. अरे देवा, हे गुरुजी सगळे विधी पार पाडायला लागलेत. घोलप काका, जाधव साहेब कुठं आहेत सगळी? लवकर पकडा त्या गण्याला, नाहीतर इथं सगळं लगीन लागल. लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदम्. आता तात्यासाहेबांशिवाय कुणी नाही वाचू शकत. त्यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. शुभमंगल सावधान. गण्या फिरंगी सापडला. माया, बळवंत पाणी आण, पाणी. अरे ह्यो काय कार्यक्रम आहे? अशी कस काय नवरी बदलली? हा कोणी केला पराक्रम? परत जर माझ्या वाट्याला आलास ना तर मंजिरी वाघमारे या नावाला जागाला कमी करणार. जाधव, काय झालंय? कोण आहे हा? साहेब, हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. सावंत साहेबाच्या खुनाचा संशयित आरोपी आहे. माझ्या मित्राला मारून टाकला. माझ्या मित्राचा बळी घेतलास तू? साहेब, 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 घेऊन जायला फासावत असतो त्याला. ए, तू कशी काय आली इथं? आणि आमची रुपाली कुठे आहे? हिची लायक तरी का माझी सून व्हायची? हिनं जी काही व्याप केलं की नाही ती काही कमी येतोय? आमची इज्जत घालवण्यासाठी केलं ना समजा तू? मग लगीन जमवायचं कशाला नाटक केलं होतं? तुम्हाला कोणी बसवलं इथं? तुम्हाला रिसॉर्ट मध्ये लग्न करायला जागा काय दिली? तुम्ही माझ्याच बाजूला येऊन बसला होय? रुपाली कुठे आहे? या लग्नात त्या मुलीच्या जागी तुम्ही उभा राहायचं. पण सर, इट्स माय ऑर्डर. मी तुम्हाला खात्री देतो की मी हे लग्न होऊ देणार नाही. हे लग्न लागायच्या आत आम्ही गण्या फिरंगीला पकडू. इट्स माय प्रॉमिस. आओ, मी त्या गुंडाला पकडायचं होतं म्हणून इथं बसले होते. आणि तुमची होणारी बायको रुपाली पळून गेली. काय? होय.
अगं मग हे आधी का नाही सांगितलं? अहो मी सांगणारच होते, पण त्या गुंडाला पकडायसाठी साहेबांनी ऑर्डर दिली होती, म्हणून मी इथं बसले. म्हणजे मांडवात काही गोंधळ होणार नाही आणि तो गुंड आमच्या तावडीतनं सुटणार नाही. मी फक्त माझी ड्युटी करत होते. बया 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 बया, शेवटी मला जे वाटत होते का नाही तेच झालं. चांगली वस्तात निघालीस की ग? माझ्या लेकाला फसवलेस मी. आत्या, तुझा गैरसमज होतोय. तू समजतेस तसं काय नाही. तसं काय नाही म्हण. ही पोरग जेव्हा तुला घरला भेटाय येत होतं का नाही तेव्हाच मला शंका आली होती. काय बी बोलू नका सा. माझा लेक कशाला तुमच्या भिकारच्या दारात येईल ग? कशाला येत होता म्हण? विचार की तुझ्याच लेकाला येत होता का नव्हता ती. माझ्या लेकरा बरोबरचा हिचा साखरपुडा बी हेनच मोडलाय. हिनं त्याचं लगीन मोडलं ना म्हणून त्यानं तसं केलं. मग आता कळलं ना, हिनं मोडलं म्हणून त्यानं मोडलं. ही मोडामोडी काय कुणी उगाच करत नाही. तुझ्या लेकानेच हिला फुस लावली आणि आता आमच्यावर ढकलती असवी ग. हे थोबाड सांभाळून बोलायचा. तू मागितली म्हणून जागा दिली जातो वर तोंड करून बोलतेस होय. तुझी भाची चांगल्या घरात जावी ना म्हणून अशी धूळ फेकायची आयडिया तुझ्याच डोक्यात आली असेल. फेकायचीच असती ना तर धूळ नाही, चांगली मिरचीची अख्खी पुडीच फेकली असती. तर आणि तू फेकेपर्यंत आम्ही काय वाचून बसलो असतोय? ही लगीन मान्य नाही मला. मला बी मान्य नाही. ऐका माझं, हे सगळं नाटक होतं. त्या गुंडाला पकडायसाठी केलं होतं. आपण रुपालीला परत शोधून आणू की आणि पुन्हा लग्न लावून देऊ यांचं. हे फास काय पोरखेळ लावलाय तुम्ही? विधिवत आणि ईश्वराला साक्ष मानून तुमचं लग्न झालेलं आहे. हे कार्य श्रीनी सिद्धीच नेले आहे. आता तुम्ही दोघेही विवाह बंधनात अडकलात. आयुष्यभराचे जीवनसाथी झाला आहात आणि हे सत्य आहे. त्या वांग्याचं काय मधीच? थांबते. अगं बघ की उचल फोन त्याचा. तिकडे काय चाललंय विचार तरी. हॅलो आमरे. बोल रे. रेडी आहेस ना तू? रेडी? अगं मी रेडी आहे. अख्खी सिच्युएशन आपल्यासाठी रेडी आहे. हा मांडव आपल्यासाठी रेडी आहे. अमू, आपण काय बी न करता सगळं सोपं झालंय बघ. गणपती बाप्पा आपल्या लय पाठीशी आहे. म्हणजे या धनाजीराव काटेच्या वाटेतला काटा आपोआप दूर झालाय बघ. जरा समजेल असं बोलशील का? अगं मंजीचं लग्न झालंय त्या सत्या बरं. काय? होय. अमरे अगं काय बोलताय धनाजीराव? तुम्ही या इथं. अगं त्या सत्याच्या मम्मीनं आणि माझ्या मम्मीनं लय दंगा घातला इथं. हे लवकर या मग. मी वाट बघतोय तुझी. तू चल आधी चल. शुभमंगल सावधान.
माया माया अगं मंजू आपली सून झालीये. सपना जयते अरे मंजू आमची सून झालीये. माझ्या मनात होतं तेच झालंय. अरे अरे वाजवा वाजवा टाळ्या वाजवा. अरे मंजू माझी ऐका. वेळ लागला का तुम्हाला? बंद करा तमाशा. माया माया मंजू आपल्या घराची सून झालीये. आत्ता सत्याची गाडी रुळावर येईल. आत्ता आपला सत्या सुधरेल. मंजू आपली सून झालीये. मला मान्य नाही हे लगीन. अगं मंजू इतकी चांगली मुलगी सत्याला शोधून सुद्धा मिळणार नाही. काही बी झालं तरी ती माझ्या घरची सून होणार नाही म्हणजे होणार नाही. माया मम्मी कुणी काय बी बोलू दे पण ही आपल्या घरची सून शोभतच नाही. मला तर हो सगळा प्लॅनच वाटतोय. पण ही असली बॅग आपल्या घरात बांधायचा प्लॅन केला कोणी? मम्मी हो यांचाच असणार ना. हो नाही हो कसलाच प्लॅन नाही केला. ऐ उगाव नको आणू. खरं सांग सत्या भाऊजींचं लग्न मोडलं बी तूच जुळवलं बी तूच आणि आता स्वतःच त्यांच्याशी लग्न करून मोकळी झाली होय. ए गबस तुम्हीच तुमची सून पळवून लावली आणि आमची सून चोरून का आणली ती सांगा आधी. ए असली खुळी सून नकोच आहे मला माझ्या घरात. जा घेऊन तिला तुझ्या घरी. हो मी सांगते ना मी मुद्दाम काहीच नाही केलं. ते गुंडाला पकडायचं होतं म्हणून. अयो यो चमत्कार कसा झाला? अगं झाला ते झालं. बरं झालं ना आमरे. माझं लगीन मोडलं आमरे. माझं लगीन मोडलं. माझं लगीन. डोक्यात काय भुसा बिसा भरलाय मी तुझ्या? तुझी बायको इथं दुसऱ्याच्या गळ्यात हार घालून बसली आणि नाचतेच मी. गुरुजी हे लगीन कुणाला बी पसंत नाही. तेव्हा हिला मंडपातून खाली उतरा आणि माझ्या सत्याचं लगीन रुपाली सोबत लावून द्या. हे बघा एकदा विधिवत लागलेलं लग्न असं मोडता येणार नाही. गुरुजी हात जोडून विनंती करते तुम्हाला काही तर करा. पण तुमची नवरी मुलगी आहे का जागेवर? काय हो तुम्ही तुमच्या लेकीला आणायला गेलता ना? मग हे कशी काय आली इथं? आता आम्हाला तरी काय माहिती. आम्हाला वाटलं रुपालीच ही. मला असं वाटतंय की हे आहे मंजूनच तिला गायब केली असली पाहिजे. हो ना. आणि तुमची श्रीमंती बघून ही भाळलेली असणार. हिनेच पळवलं असणार तिला. अहो असं काय बी नाही काका काकू. मी तर मंडपातच होते आणि रुपाली कधी पळून गेलं मला कळलंच नाही अजिबात. साधेपण आता बाद झाला वाघमारे मॅडम. आधी तुम्हीच लग्न जुळवून दिलं आणि आता सांगताय की ती पळून गेली आणि वर तिच्या जागेवर येऊन स्वतःच उभ्या राहिलाय. हे अधिकार कोण दिला तुम्हाला? आणि काल तर लई मास दाखवत म्हणत होता की तुझ्याशी कोण लग्न करणार, तुझं तर तोंड बी बघणार नाही. मग आज काय झालं? माझी इच्छा नव्हतीच आणि आता बी नाही. तुझ्याशी संसार करण्यापेक्षा बिना लग्नाची राहीन मी फक्त माझी ड्युटी करत होते. कळलं का? ए ती अशी तोंड चालवण्यापेक्षा रुपाली बोलून शोधू आपण. म्हणजे जी काय असेल ती सोक्ष मोक्ष लागेल. सत्या आम्ही शोधून येतो. एक मिनिट रुपालीचा कॉल आहे. काका लाऊडस्पीकर फोन टाका म्हणजे काय कळलं आम्हाला पण. अगं रुपाली कुठेच तू? बाबा खरंच खूप सॉरी. मला तुम्हा सगळ्यांना असं दुखवायचं नव्हतं पण मी काय करू. माझं पुष्कीवर खूप जीवापाड प्रेम आहे आणि म्हणून त्याच्यासोबत मी पळून आले. सत्याजींशी तर मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतेय. तो प्लीज बघा. त्यात मी माझी बाजू मांडली.
ठेवते मी फोन. सत्याजी, मंजू आणि मम्मी साहेब, तुमची हात जोडून माफी मागते मी. मला प्लीज माफ करा. आई बाबांनी लग्नासाठी फोर्स केला होता म्हणून हा सगळा प्लॅन करावा लागला. आणि घरनं पळून जाणं तर शक्यच नव्हतं माझ्याकडनं. माझं जीवापाड प्रेम आहे पुष्कीवर, म्हणून हे पाऊल उचललं. मंजू, मला माहिती आहे आता हे सगळं तुझ्यावर येणार आहे आणि सत्याजींना पण खूप त्रास होणार आहे. पण तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. तुम्ही माझी चूक पदरात घ्या आणि आमच्या दोघांना आशीर्वाद द्या. ओ पाहुणे, काय समजा ही? हा, लाईट त्याच्यात बोलला होता ना आम्ही तुम्हाला फसवतोय म्हणून. आता कोण कुणाला फसवतोय? हिम्मत असेल तर तोंड वर करून डोळ्यात डोळे घालून उत्तर द्या. तुमच्या पोरीचं ही प्रकरण काय आहे माहित होतं ना तुम्हाला? माझ्या पोराच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा त्याच्याच गळ्यात मारायची होती की तुमची पोरगी. हे असलं संसार केलं होय लेकीवर? माया अगं, यात त्या मुलीची काय चूक आहे? तिच्या मनाविरुद्ध लग्न लावण्यापेक्षा तिचं मन समजून घ्यायला पाहिजे होतं तिच्या आई वडिलांनी. आणि तसंही आपण जयदीपचं आणि सपनाचं लग्न त्यांच्या मनासारखं लावून दिलंच ना. वा, इथं पोराच्या इब्रतीचे 12 वाजलेत आणि आमचं चित्तरकार दुसऱ्याच्या पोरीची बाजू घेतात. अहो फिरन तरी सोडा, काळजी तरी आहे का तुम्हाला त्याची? मायाताई, मी तुमचे हात जोडून माफी मागते. माझ्या मुलीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला, आम्हाला माफ करा. तुमच्या माफी मागण्यानं काय माझ्या पोराचं आयुष्य नीट होणार आहे? गुरुजी, तुम्हीच काहीतरी मार्ग काढायत मग. हे पहा, विधिलिखित घडलेलं मी टाळू शकत नाही. आता ते कसं घडलं हे महत्वाचं नाही, पण ते घडलं ते खरं आहे, ते आपण बदलू शकत नाही. हे लग्न मोडून दुसरं लग्न लावता येणार नाही. भोलेनाथ, काय दिवस दाखवलायस तू आज? हे देवानं कशी मदत केली बघ आपली. कशी काय? तिच्याकडे आपला पेनड्राईव्ह आहे. ही जर सत्याची बायको झाली आपलं काम सोपं. मला ही लगीन अजिबात मान्य नाही. ही पोरगी माझ्या घरची सून होणार नाही म्हणजे नाही. अहो अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? हा, आता शास्त्रानुसार ती तुमची सून झाली आणि आत्ताच का तुम्ही लगीन मोडलं तर माझ्या लेकीचं कसं होईल? याचा तरी विचार करा तुम्ही. ए, तू तुझ्या लेकीचा बघ. मला माझ्या लेकाच्या आयुष्याची काळजी आहे. काय गे माया सुर्वे, लई वाचा वाचा करत होतीस आहे का नाही? स्वतःची सून पळून गेली तरी बी तू काय बी करू शकली नाही. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं तिला पळून जाताना. मला वाटलं हीच आहे म्हणताना मी मागणं गेली होती तिच्या, पर घावली नाही माझ्या तावडीत. आणि ह्या मायालिकींचा डाव बी मला चांगलाच कळला होता. काय काय सुनंदे, चिठ्ठी लिहून ठेवली होती आहे का नाही?
पर इकडं तुझ्या लेकीने दुसराच डाव रंगीवलाय आणि तू रे सत्या तिचा दुश्मन असल्याची लई नाटकं करीत होतास आहे का नाही? तुमच्या दोघांच्या बी आया आंधळ्या असतील, पर मी रत्ना काटे आहे, रत्ना काटे. काट्यानं काटा काढती का नाही बघा. ए गप बस. उगा कशाला शिरत आणतीस? माझ्या लेखाची चॉईस इतकी बी वाईट नाही. मला नाही मान्य हे लगीन. मम्मी साहेब, सत्याला मी माझ्या कुटुंबाचा घटक मानतो, त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून मी काही बोलू का? बोला ना तात्यासाहेब, तुमचा अधिकारच आहे तो. तेव्हा जे घडलं ते त्या विधात्यानं घडवलं आणि जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. त्यामुळे एकमेकांना दोष देऊ नका. त्या लग्नाचा आनंद साजरा करा आणि या मुलीला सून म्हणून स्वीकारा.